रंग आमचा। गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग या पुस्तकातनं संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणामध्ये आरोपी होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहां प्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले होते। नरकातला स्वर्ग या पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी आणि शहांना मदत केली। मोदी शहांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं स्मरण पुढे किती ठेवलं? नरकातला स्वर्ग पुस्तकातनं संजय राऊतांचा सवाल। भारत पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवली। पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री इशाक डार याचा पाक संसदेत दावा। भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा गुंजाव। भारत पाकमधील वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी नव्हे तर मदत केली, ट्रम्प यांचं वक्तव्य। भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं वक्तव्य। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्यामध्ये चर्चा। पहिल्यांदाच भारताचे मंत्री आणि तालिबानच्या मंत्र्यांमध्ये थेट चर्चा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून दिली माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट। ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। एफबीआयच्या एका माजी संचालकानं कट रचल्याचा संशय। एफबीआयकडून तपासही सुरू। तर भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, ट्रम्प यांचा टिम कुक यांना सल्ला। तर ॲपलची भारतातील उत्पादनं आणि गुंतवणूक योजना अबाधित राहील। ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता, ॲपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया। पाकला पाठिंबा देणं तुर्कीला भोवणार। भारतातील व्यापार, विद्यापीठं, फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांचा त्यावर बहिष्कार। तर तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा होणार नाही। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राजनाथ सिंग भुजमधील एअरबेसला भेट देणार। हवाई दलाच्या सैन्याची भेट घेणार। पाकिस्तानचा भुज एअरबेसला टार्गेट करण्याचा डाव हवाई दलानं हाणून पाडला होता। जम्मू आणि काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। चिनाब नदीवरील सलाल धरणातनं पाण्याचा विसर्ग। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी थेट चर्चा करणार नसल्याची माहिती। शांतता आणि चर्चेसाठी पुतीन तुर्कीमध्ये शिष्टमंडळ पाठवणार। युद्धबंदी संदर्भात तुर्कीतील इस्तांबुलमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। कर्नल सोफिया कुरेशींसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप मंत्र्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। विजय शहांविरोधातील एफआयआर रद्द करण्यास नकार। तर विजय शहा प्रकरणात आज मध्य प्रदेश हायकोर्टात सुनावणी। काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्याकडून आता इंडिया आघाडीच्या एकतेवर प्रश्न उपस्थित। इंडिया आघाडी तुटत चालली आहे असं दिसतंय, चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर येणार। वानखेडे स्टेडियमवरील स्टँडच्या नामकरण सोहळ्याला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार। मंत्री नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट। संजय राऊतांकडून दाखल मानहानीच्या फौजदारी तक्रारी प्रकरणी वॉरंट। नितेश राणेंना न्यायालयात उपस्थित राहण्याचेही आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाणी प्रश्नासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हल्लाबोल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरे हल्लाबोल मोर्चाला उपस्थित राहणार। नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये 28.36% पाणीसाठा। पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन। तर तापमानात वाढ झाल्यामुळे जलाशयातील पाणी पातळी घटली। वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार। 27 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यात पूर्व मोसमी पावसाची जोरदार हजेरी। कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव। मराठवाडा, कर्नाटक ते केरळमध्ये हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय। नीरव मोदीला आणखी एक धक्का। लंडन हायकोर्टानं 10व्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला। नीरव मोदी 2019 पासून ब्रिटिश तुरुंगात। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी भारताकडून नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित। रविवारी इस्रो 151 रॉकेट अवकाशात सोडणार। PSLV C61 मोहिमेचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातनं प्रक्षेपण करण्यात येणार। चीनमध्ये 4.5 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप, तर तुर्कीमध्ये 5.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप। यामुळे कोन्या प्रांत हादरला।